ठेव नको नको डॉक्टर माझा पायाचा मत बघितलं पायाचा माझ्या काय बघितलं तू डॉक्टर का डॉक्टर वर्षात काम केलंय डॉक्टर येऊचा काय काढून तुला बाकीचं काढी आहे सकाळी बाकीचं सकाळी काढी आपण डॉक्टर एकदा तरी काढू डॉक्टर कंपाऊंडर डॉक्टर कधी येतले हो डॉक्टर कधी येतले आमचं नाव घेऊ पेशंटच दिले आहे नको नाव लिहून घेऊ नको काय नंबरावर घेतला नंबर लाव पाहिजे ना आधी येत त्याचं आधी पॅन घराकडे काय घेऊन घेता ना घेऊन घेता पेन ठेका काय तुका सांगणार असता मी व्हायला म्हणून कंटाळलं या डॉक्टर माहिती नाही ह्या आधी कोणी काहीतरी घेऊन होई ना पण आता तात्या कुठून पहिलो पेशंट आहे ना तू हो तुमचं नाव सांगा नाही तर तुम्ही तरी देवा माझं नाव घेवा तुम्ही देवा ना म्हणजे तुम्ही कंपाऊंडर आहात ना ते हो माका ड्युटी केला असता तुम्ही डॉक्टर राजू करून दे मराठी वय किती वय माझं वय 45 45 4 5 एमेगा 4 हो मला तुम्ही लावताच होय आम्ही कल बेटा तो डॉक्टर इले हा डॉक्टर दवाखान्यात आहे ना सांगा ना मी पेशंट आहे माझं नाव लिहून घ्यावा नाव लिहा सांगा काय कराम बांधल वय किती 95 198 आजचं कोण सांगायचं बसा हो आणि तू पसंत काय तर अक्षर अगदी सगळे हा बस आहे खुर्चीवर बसणी देऊ ना काय त्याच्या बसायचे पेशंट म्हणते गर्दी या कधी येते आणि कोण डॉक्टर येतले कधी डॉक्टर कधी येतो एका सांगाल जाय जाताना माझं सांग जाताना सांग माझं एक नाव घेऊन घ्या हा माझं नाव घ्या तुमचं नाव लिहून झालं घेतलं असता पण ते झाला काय हे डॉक्टर डोळ्याचे नव्हे डोळ्याचे नाहीये माझे डोळे तुमचं नाव पण त्यांच्या डोळे तपासणीचे नाव का त्याला तर आखरीचं करून घेतले पातळ आहे वो डॉक्टर का फोन करू वो डॉक्टर का फोन कर दे सिरियस पेशंट सुद्धा हा सिरियस सुद्धा पेशंट असं असतात मग आता बघा कसे येतात पेशंट येतात की सिरियस करतात सिरियस पेशंट येतात की सिरियस करतात त्याच पेशंटचा सिरियस पेशंट दाखव येतो ना तो आमकाच सिरियस करतो वो डॉक्टर हॅलो हा येतास ना येवा येवा वो पेशंट भरपूर इले हा येवा 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 लवकर म्हणजे
एखादा बसवेल का पेशंटवर जो आधार असा त्याच्यावर कोण पेशंट आले माझा पहिला नंबर आहे. तुमचा पहिला नंबर आहे दोन नंबर काय बरं नाही काय काय पुढे डोकं जबरदस्त दुखतो माझं डोकं दुखतंय भरपूर दुखतं पुढे तपासा पुढे या बसा इथे तुम्ही मागे बसा तुमचा नंतर नंबर आहे ना मागे बसा डोकं केव्हापासून दुखतं डोकं आता काय सांगू तुम्हाला आता झाले बरेच दिवस 1-2 वर्ष झाली डोकं दुखतं. आहे डोकं 2 वर्ष झाली म्हणजे डोक्यात जागा नाही काय बोल हा नाही ते डोकं तर बघितलं पाहिजे ना त्याच्यामुळे हा बाकी ठीक आहे डोकंच दुखतंय हा ना डोकं इथून असा असा हा कुठून इकडून हा असा असा पूर्ण इकडून असा पूर्ण हो इथं डोका आहे तेवढा भाग दुखतो. हा डोक्याचा भाग दुखतोय हो. बाकी काय दुखत नाही ना आधी काहीच नाही दुखत. ठीक आहे बघूया ह्याचे काय ते ब्लडचे रिपोर्ट वगैरे काही केलेले आहेत का नाही काय केलं नाही केले नाही. करून घेतले पाहिजे होते सांगा ना एवढं अंगात रक्त असेपर्यंत करत आहे सगळं करत आहे आपण एक 8-15 दिवसाला वाटलं की बघायचं आणि करायचं नाही नाही करतो आज तेवढं फक्त हे करून घ्या आणि बाकी सिटी स्कॅन वगैरे काय नाही ते पण नाही केलं ते पण अजून मधून करत जायचं तुम्ही सांगा ना तुम्ही सांगितलं तर मी केलं. मी सांगू ठीक आहे मग मी लिहून देतो नंतर तुम्हाला हा चालेल. पुढे हे करायचं डोकं आहे डोकं आहे हो, तुम्हाला पण आहे त्यांना पण आहे डॉक्टर मी आहे ना नाही तर तुम्ही येऊन तपासा असं डोकं आहे डोकं आहे काय म्हणत होतो बायको कुठे असते मुंबईला असते की इथे असते बायको माझ्या बरोबर तुमच्या बरोबर साधारण मी सिटी स्कॅन नंतर करतो पण अगोदर तुम्हाला ती सांगतो मी काय काय म्हणजे प्राथमिक उपचार अगोदर करून बघूया जर काय झालं तर मग डोकं बघूया डोकं काढून टाकावं लागतं. आता नाही जर झालंच तर घाबरू नका एवढ्या नाही. पहिले आधी तुम्हाला प्राथमिक उपचार सांगतो पहिले डोकं दुखत होता पहिलं बाम लावतो हो, बरोबर नंतर बाम दुसरा लावतो बाम मध्ये मध्ये हा, बाम लावतो. मध्ये बाम लावतात तसं एकदा आधी करून बघूया हा पहिले हे सांगतो तुम्हाला औषध वगैरे काय ते सांगतो नंतर आपण बघूया काय ते. चालेल चालेल. बायको इथेच असते हो, मला- काय घरी काय करते काय नाही घरी हाऊस वाईफ. हाऊस वाईफच म्हणून आहे हो कामाला वगैरे कुठे जात नाही नाही कुठे नाही. काय कामधंदा काहीच नाही ना आम्हाला काय नाही. हा साधारण त्याच्यामुळे तुमचं डोकं दुखेल कामाला गेली तर बाकी काय त्रास होत नाही माझा अंदाज हा पहिला म्हणजे इतके बरेच वर्ष आता माझा अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगतोय पहिला ते काय करा माहितीये हा. तिचा ती मेशो वगैरे ना ते मोबाईलवरचं काही ते बंद करून टाका मेशो हा मेशो मेशो काय असतं फ्लिपकार्ट वगैरे काय हा हा ते हा बरोबर. ऑनलाईन वगैरे मागवतात ना हा. मोबाईल कुठचा आहे तिचा तिचा अँड्रॉइड अँड्रॉइड आहे बटनाचा मोबाईल घेऊन द्या तिला आणि जर त्याचं नाही बंद झालं ना ते नाव सांगा नक्की होईल ना पण बरं हा? होईल तर तो मोबाईल बंद करा आधी पहिला हो. तो अँड्रॉइड काय तो देऊन टाका हे करा ह्याचा दुसरे कुठे क्लास वगैरे काय म्हणजे घरी काय काम नाही म्हणून का दुसरे क्लास वगैरे काय लावले आहेत काय तसं नाही पण बाकी हल्ली- कुठे जातच नाही काय आधी का ना आता ते झुंबा तो पहिला बंद करा हा आणि शेतीचे तिकडे 4 कोपरे आहेत ना ते पहिले उगवून घाला तिकडे लावणी करा आधी हो म्हणजे अगदी बरोबर. हा कारण का इकडचं काम नाही ना ते इकडे कामाला लावा म्हणून तुमचं डोकं दुखतंय त्याच्यामुळे असू शकतं हा असू शकते माझा प्राथमिक अंदाज हा. बघा जर नाहीच झालं तर दुसरा उपाय सांगून ठेवतो तिसरा सांगितलं हा. मी नाही झालं तर मग काढून टाकायचं हो, एवढं होय तर का उपयोग होत नाही ना काय डोक्याचा त्या गोळ्या बिळ्या- गोळ्या बिळ्या- गोळ्या देतो आता दुसऱ्याला पहिला आधी हे करून बघा हा, नंतर दुसऱ्याला गोळ्या देतो हा.
4 गोळ्याला लिहून देतो तुम्हाला बाहेरच्या, इथे भेटणार नाहीत त्या, लिहून देतो मी. हा इकडे कंपनी पुढे नाही मिळणार इकडे. ह्या 4 गोळ्या आहेत, हा त्या सकाळ दुपार संध्याकाळी रात्रीची झोपल्यावर कसं घ्यायचं? झोपल्यावर आता कशा घेणार? तोंड तर उघडत नसणार, मग काय मागून घ्याव्या लागतील. एका दिवसातच मागून हे करूया. 4 गोळ्या आहेत बघा, ह्या 4 गोळ्या दिल्यात ना, त्या पहिल्या ती हे करा, त्या लिहून दिल्यात ते घेऊन ये. हा येतो घेऊन येतो. गोळ्या घेतल्यावर बरं वाटेल ना. गोळ्या घेऊन बायकोला द्यायच्या, तुम्ही नाही घ्यायच्या, बायकोला द्यायच्या. पहिल्या ती 1 देऊन बघायची, ठिकाणी नाही ना तर 2 द्यायच्या, नाही तर ते 4 एकदम द्यायच्या. त्या झोपेच्या दिल्या ती झोपली तर तुमचं डोकं बंद होईल. ती झोपली पाहिजे. मला पहिले गोळ्या द्या, 4ला 8 द्या पण द्या. आपण तरी हरकत नाही. चालेल, चालेल. तुम्ही द्या. त्या लिहून दिल्या का ते करून घ्या, बरं होईल. नाही झालं तर परत या. हो हो पुढचं मग तिथं सांगतो आणि तुमचं सांगतो. थँक्यू डॉक्टर. या. हा, दुसरं तुम्ही बोल. बरं नाही की काय भांडण बिंडण करायचं? होत नाही. अगं होत नाही. कसं होणार तुम्हाला? सांगताना आधी तुम्हाला जे गॅप पडतोय ना, त्याच्यामुळे मध्ये मध्ये गॅप पडूनच तुम्हाला ते होतंय. गॅप पडून पण नाही, कसाच नाही. किती गॅप पटकन म्हणायचं ना काय असेल ते. सुन काय हो? त्याला पाठी बघितलं पाहिजे ना, सगळं आधी पूर्ण चेक केलं पाहिजे. 4 दिवस काय खाल्लंच नाही ते. तरी रो अगं होत नाही. काय सांगायचं की मला आधी प्रश्न पडला काय सांगायची, तुला कशी सांगायची हे समजत नाही. तरी पण रिपोर्ट वगैरे काय केलेले आहेत काय? संडास कसला आहे? संडास 2-3 कलरचा आहे. 2-3 कलरचा. सगळ्या बाहेर बसतोस की आतमध्ये बसतोस? आतमध्ये. आतमध्येच बसतोस. कसा बसतोस? तो साधारण असा बसतो बघतो. ही सायकलने जरा उंच केलं एवढी सायकल जोर काढावा लागतो की आपणच होतोय? वरवडे आहे. बरोबर आहे. इंग्लिश आहे मराठी आहे कसला आहे? दोन्ही आहे. दोन्ही आहेत. वस्ती आजूबाजूला कुठची आहे? बाजूला आहेत लोक बिक आहेत. हा मग तुला हिंदी संडास लागणार. मराठी आणि इंग्लिश नाही चालत त्याला, हिंदी लागणार. मॉबिडेन आहेत ना बाजूला, त्याच्यामुळे हिंदी संडास बांधून घे बघ, त्याने तुला फरक पडेल. हा ये मग होईल की आता तू हगणार मला कसं तू वेट पाडाने तू हे कर सांगितलं प्रयत्न कर. बाकी माझ्याकडनं होते तेवढं मी केलं. या अजून पेशंट आहेत बघितलं नाही तुम्हाला. मला पण वाटलं की मी डॉक्टर आहे की कोण आहे ते मला पण समजेल. पण बरेच आजारी असल्यामुळे मला येऊ दिला नाही. हो बरेच दिवस बघितलं नाही ना. असंच असा होता. बघा तो हैराण झालो. कसा होता? असाच आता पण कळत नाही ते. आणि कळता काय उतरता ह्यात मला समजत नाही.
आता चढत आलं ना काय वर चढले तर मला कळलाच नाही. आता उतरताना कळता काय बघू असा होता. चढता हा काय तर म्हणजे सगळ्यावर जाऊन दिले, पाहुण्यांकडे पण सगळे जाऊन दिले, कायच नाही केलं. आता कोणतरी माका सांगले एक डॉक्टर बरोवा दुसरी आपण बरोवा म्हटले नाही, दम लागता दम लागता. श्वास घ्यायला त्रास होतोय ना. श्वासाचा काय नाही, दमाचा. सगळे डॉक्टर करून गेले. भेटते बघ या, भेटते. डॉक्टर बी आता इथे बघे सगळे डॉक्टर रिपोर्ट. खूप डॉक्टर केला तो. खूप केले डॉक्टर. म्हटलं कोणी कोणी नाहीच बघा, पण खूप केले डॉक्टर मी. आता या तुमचं नाव आहे कोण इकडे? हा मी बरेच दिवस तुम्हाला बघितलं नाही बरेच गोव्यापासून मुंबईपासून खूप डॉक्टर केला तुम्ही. हो म्हणूनच सांगते ना. एवढ्या डॉक्टरनी पण बरं नाही झालं तुमचं. नाही ना, आजारपणच काय नाही गावता, त्यांच्यावर नाही माकावर नाही गावता. त्यांना पण नाही तुम्हाला पण नाही, मला पण वाटत नाही काय मिळेल सर. एवढं घेऊन दिलं एवढं मला कुठे काय समजतं ह्याच्यात. चेक केलं किंवा जमात करा का, चेक तरी कर ना. या पहिली तर मला काय समजत नाही, इंग्लिश काय लिहिलंय ना ते मला पण काय समजत नाही. नाही पण डॉक्टर काय तुमचं कोणाकडे समजत नाही, डॉक्टरांना समजत नाही. आता त्या दिवशी मी एका पॅन घेऊ पण दुकानात गेले ना, पॅन मागले आणि देऊ कसं 2-3दा केलं आणि ह्या पॅन ती म्हटली, ते पॅन देऊ काच नाही, त्यांना औषध आणून दिले. असा होता मी सांगते आता, म्हणून आता होता काय चेक होता कळत नाही, म्हणून म्हटलं आता तुझ्या वेळेस चेक करून यावी. ब्लड रिपोर्ट कधी केला? मग खूप 4-5दा केलं. आमच्याकडे एक चांगलं रिपोर्ट हे करणार सागर पेंडेकर, म्हणजे तो सकाळी चिरड सगळ्यांचे रक्ताच काढला, संध्याकाळी सगळ्यांचे रिपोर्ट देतात. चांगलं होतो एकदम. आता त्यांना आम्ही 2-3दा रक्त काढलं. 2-3दा कमी झालं, पण भरपूर आहे रक्त. रक्त चेकिंगला किती लागतात? नाही ना भरपूर काढलं पाहिजे, अजून भरपूर आहे रक्त, त्याला देत जा तुम्ही. पण तो बोललो रिझर्व लागलं, रक्त संपला. रक्त तपासून इतके लागतात ना, सागर इतक्या बाटलीवर रक्त काढून नेता माझा. मग तो रक्त काढून इकता काय कळत नाही ना, इकतात तो घाल कसो. माझ्याकडे 2-3दा रक्त काढलंय ना, डायरेक्ट गादीवाल्याकडे जातात. गादीवाल्याक राखात इकता माझा, कारण तो माझ्याकडे कोण कधी बोल ना, हाली चांगलं गोड बोलता, म्हणजे जवळजवळ रक्ताचा लाता असतात असाच बोलतो. माझ्या रक्तात माझा रक्त कमी झाला. बीपी सगळा चांगला. बीपी चांगला आहे, बीपी चांगला आहे. रक्त कमी आहे, फक्त बीपी वाढलं. हा बीपी चांगला आहे, रक्त कमी आहे, अजून थोडं कमी केलं पाहिजे. तिकडे ते भरता त्याच्याबद्दल काय इकडे भरतं. व्हायचा. मला वाटतं ते पित्ताशयाचे खडे झाले, खडखूड खडखूड आवाज येते. पित्ताशयाचे तरी माका संशय इल्लोच. होय ना. हा एखाद्याचा संशय माका होतोच. अगोदर सांगायचं ना मला. आणि घरातल्या काय सांगलंय माका, एका डॉक्टरने खडे खडे नेऊन नको, खडे खडे नेल्यामुळे माका खडे झाले. आता मी काहीतरी खडे बघतो ना, डॉक्टर होता म्हणून निदान डॉक्टरांनी म्हणून निदान केलं ना, तर आमचं कळलं असता. हा खडे खडे घेऊन गेले ना, काहीच समजलं हा नाही. तसंच होता. हा त्याच्यामध्ये कसे वागतायत ना खडे खडे, हा त्याच्यामुळे ते त्यामुळेच मी इलोय. मी मग काय काय समजेना वाचता काय. ते पित्ताच्या खड्यावरती मी औषध देतो लिहून, आणि पत्ते पाळावं लागेल. ते म्हणजे काय करतो ना, पत्ते पाळताना भात खायचा नाही, हा. भाकरी खायची नाही, फळं वगैरे काय शक्यतो ना, कारण का कसं आहे हे होतं ना, पचत नाही ना, त्यामुळे चढतं ते. फळाचं म्हणजे वायफळ पण होतं. हा, वायफळ. बाकी काय जायफळ वगैरे काय खायचं नाही. जायफळाचे म्हणजे आता मसाल्याचे पदार्थ काहीच खायचे नाहीत, मटन चिकन काय बाकी मासे काय नाही खायचे. फळामुळे जास्त त्रास होईल कदाचित तुम्हाला, ते अजून बाहेर पडताना ते खडे अडकतील, म्हणजे खाल्लेलं परत गेलं हो, आणि खडे खडे जाते लेडीज. ते गेलं पाहिजे. त्याच्यामुळे शक्यतो बाकी तुम्ही कायच खाऊ नका. पाणी पातळ प्या जरा, पातळ पाणी
नाही पण इतकी लांबण लावण्यापेक्षा ह्या नको ता नको त्याच्या उपस्थित राहू म्हणून सांग थोडक्यात ते लांबण तिथे लावतो पाहिलं पाहिजे ना हो. एवढं पाण्यावर लावून बघा काय होतं ते. जास्त काय होणार नाही, जास्त बाकी काय घाबरू नका. जास्त इतके न खाणार का मरा का झाले का म्हणणार तुम्ही, बाकी काय नाही होणार, जास्त काय नाही होणार त्याच्यावर. व्यसन बिसन काय तुम्हाला काय व्यसन नाही पान खातो. आणि तंबाखू तंबाखू नाही हो. नाही का मी खातो तंबाखू नको, कारण का कसं आहे माहिती आहे, तंबाखूमुळे आता किती काय बघ तंबाखू नको म्हणता बघा खाव हो अरे तंबाखू तुका ठाव का गेले 40 वर्षात त्यानं मला साथ दिला ना तंबाखू आजूबाजू खै घेऊन आई जवळ पाहुणं जवळ कोण पण नाही इतकं मला काय करणार इतकं मला तंबाखू साथ दिला ना तुला ठाऊक ना अरे कोरोनाच्या टायमिंगला ना सगळे लोक माझ्यापासून लांब राहिले माझ्या घरातली माणसं 1-1 मीटरचं अंतर ठेवल्यानी बायकोन सख्या बायकोन एका फुटाचं अंतर ठेवल्या म्हणजे तंबाखून फुटाचा काय शटाचा सुद्धा अंतर ठेवला चुका मिळवलो आणि तो मला कधी सोडून सांगतो होय तंबाखू सोडून सांगणार डॉक्टर घेतो यो मी प्रथा केले खागावची ती आजा पंजापासून तंबाखू खातो ती प्रथा मी मोडूच आहे ना तुझं काय वाटत का हो तंबाखू सोडून सांगणार डॉक्टर यो आणि जवळ आपल्याला डॉक्टर